काय सांगाल? मला वाटतं एक गोष्ट अत्यंत स्पष्ट झाली की उद्धव ठाकरे नेहमी बोलायचे की मला एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे आणि त्यामुळं ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा उद्धव ठाकरे या शिवसैनिकाला मुख्यमंत्री त्यांनी केलं, स्वतः मुख्यमंत्री झाले. आणि आता नेमकं स्पष्ट झालंय की त्यांच्या मनामध्ये आदित्य ठाकरेंना सुद्धा मुख्यमंत्री करायचं होतं. म्हणजे हा दुसरा शिवसैनिक घरातला आदित्य ठाकरे, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पोटामध्ये आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं आहे हे महाराष्ट्रातील जनतेसमोर स्पष्ट झालंय. आणि त्याच्यामुळे मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे ही केवळ त्यांची नौटंकी आहे. त्यांना त्यांच्या घरातलाच मुख्यमंत्री हवा, स्वतः झाले, आदित्यला करण्याची इच्छा आहे, भविष्यात महिला म्हणून रश्मी ठाकरेंना आणतील. त्याच्यामुळे शिवसैनिकांसाठी करायचं आहे हे बाळासाहेब करायचे. उद्धव ठाकरे राजकारण स्वतःसाठी करतायत हे त्यांनी स्वतःच्या वक्तव्यातनं, मुलाखतीतनं स्पष्ट केलेलं आहे. नाही, मला वाटतं शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे. मी आत्ताच सांगितलं की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे. बाळासाहेबांनी तर खऱ्या शिवसैनिकांना मुख्यमंत्री केलं ना, मनोज जोशींना केलं, नारायण राणेंना केलं. परंतु तुम्हाला दुसऱ्या शिवसैनिकाला काही करायची दानत नाहीये. तुम्हाला स्वतः व्हायचंय म्हणून बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडलात. ज्या भाजपबरोबर निवडून आलात, लढून आलात, त्यांना सोडून जाऊन तिकडे मुख्यमंत्री पदाच्या लाचारीसाठी, खुर्चीसाठी तिकडे गेलात. आणि आता तुम्ही स्पष्ट केलंय की आदित्यला मुख्यमंत्री करायचं होतं. म्हणजे आम्हाला काही स्वप्न पडलं नाही ना, आपली मागणी असेल. त्याच्यामुळे मला वाटतं स्वतःच्या स्वार्थापलीकडे उद्धव ठाकरे काय करू शकत नाहीत. शिवसैनिकांसाठी करायचं आहे हे केवळ नौटंकी आणि भंपकपणा लोकांसमोर दाखवण्यासाठी आहे. मला वाटतं भारतीय जनता पार्टीने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने सातत्याने भूमिका घेतलेली आहे. आपण बघाल, धनगर समाजासाठी अनेक सवलती या ठिकाणी दिल्यात, अनेक योजना आदिवासी सदृश्य त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि बघाल, या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते, आमच्या धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर स्वतः त्या ठिकाणी इंटरव्ह्यू झाले होते, त्यांनी सहभाग घेतला होता. जर भारतीय जनता पार्टीची तशी भूमिका असती तर गोपीचंद पडळकर सहभागी झाले असते का? आता ज्यांना केवळ राजकारण करायचं आहे, 50-60 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत आपण काय केलं नाही ते बोंबा मारण्यापलीकडे काही करू शकत नाही. भारतीय जनता पार्टीच्या धनगर समाजाच्या प्रति संवेदना आहेत आणि त्या कायम राहतील. पार्टीत मंत्रीपद ठरली पण मुंबईत आल्यावर शरद पवार फिरले. सोनाराने कान टोचले ते बरे झाले, कारण शरद पवार साहेबच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार बनवू पाहत होते. बोलणी झाली होती, सगळं ठरलं होतं. परंतु त्या ठिकाणी आपला जो नावलौकिक आहे पलटी मारण्याचा, त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी नंतर पलटी मारली आणि जे काय राजकारण महाभारत झालं, रामायण महाभारत, ते संपूर्ण महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं शरद पवार साहेबांचा असली चेहरा, आज अजितदादांना गद्दार बोलतायत, परंतु या गद्दाऱ्याचं बीज जे महाराष्ट्रात कधीच पवार साहेबांनी पेरलं होतं, किंबहुना भाजप बरोबर येण्याचं सुद्धा त्यांचाच मानस होता, ते आता अजितदादांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले, स्पष्ट केलेत. त्याच्यामुळे पवार साहेबांची भूमिका आज त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आलेली नाही. मला वाटतं प्रकाश आंबेडकरांनी शिंदे साहेबांची चिंता करू नये. एक सर्वसामान्य शिवसैनिक, एक कष्ट करणारा नेता भारतीय जनता पार्टी सोबत आल्यानंतर 105 आमदार असताना सुद्धा एकनाथरावजी शिंदे साहेबांना या राज्याचं मुख्यमंत्री पद भारतीय जनता पार्टीनं नेतृत्वानं त्या ठिकाणी दिलं आणि त्याच्यामुळे त्यांची चिंता आहे. म्हणूनच अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आणि आजही त्यांचे आमच्या पक्ष नेतृत्वाशी चांगले संबंध आहेत. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र आणि ते एकोप्यानं वाटचाल करतायत आणि त्याच्यामुळं त्यांची चिंता कोणी करण्याचं कारण नाही. त्यांची काळजी घ्यायला महायुती समर्थ आहे. आमचं पक्ष नेतृत्व आणि महाराष्ट्रातली भाजप सक्षम आहे. आमच्यात मीठ
टाकण्याचा कोणी प्रयत्न केला यशस्वी होणार नाही. आम्ही एक वाक्यतेनं गुण्या गोविंदानं भविष्यातलं महायुतीचं राजकारण करू.